मोक्ष प्राप्तीचे रहस्य. श्रीराम समर्थ. सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे. श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे. या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि रामनाम स्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही. आयुष्याचा भरोसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने व तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती हे होय. सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धरून गेले. भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, समाधान, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात आणि कामक्रोधादी षडरिपू परमार्थाला विघातक असे दंभ अहंकार आपोआप लयास जातात. सत्संगाचा महिमा खरोखर अपार आहे. संताच्या संगतीत सदैव भगवत चर्चा, भगवत गुण संकीर्तन, रामनाम स्मरण आणि सदुपदेश चालत असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात राहणाऱ्याच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योगे त्याचे चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते. विषयासक्त वृत्तीने बंधन निर्माण होते तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्ष लाभ होतो. वृत्ती विषयासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच उपाय आहे. उठता बसता, जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड रामनाम स्मरण चालू असावे. रामनामाचा विसर पडून वृत्ती विषयासक्त होण्यास सवडच देऊ नये. श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करावी की हे रामा, हे दयानिधे, माझा उद्धार कधी करशील? तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल? रामा, मला त्वरित दर्शन दे. तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही. रामा, मी परमपापी आहे. माझ्यासारखा वाईट या जगात कोणी नाही. हे दयार्णवा, या भवसागरातून मला शीघ्र पारणे. मला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक अशाश्वत सुख काहीच नको. मला तुझ्या चरणी दृढ भक्ती दे. माझ्या जिव्हाग्री नेहमी तुझे नाम वसो. माझे कान तुझी कथा ऐकोत. माझे मस्तक तुझ्या चरणी नत असो. माझ्या हातांनी तुझी पूजा घडो. माझ्या पायांना तुझी प्रदक्षिणा घडो. रामा, मी अज्ञानी आहे, विवेकशून्य आहे. तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल असे करावे. श्रीरामा, तुझ्या वाचून मला कोणाचा आधार नाही. मला माता, पिता, आप्त, जीवलक सर्व तूच आहेस. हे कृपासागरा, अज्ञाननाशका श्रीरामा, तूच माझे रक्षण कर. अशी तळमळून प्रार्थना करून त्याला अनन्य भावाने शरण जावे. पापमार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये, पापकर्माकडे वळू नये. जननिंदेचा खेद मानू नये, जनस्तुतीचा आनंद मानू नये. प्राणी मात्रात भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदा स्तुती न करावी. बायका मुले, घरदार, जमीन जुमला, संपत्ती इत्यादी सर्व दृश्य गोष्टी मिथ्या अशाश्वत आहेत हे समजून राहावे. एक भगवंतच तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे जाणून अहोरात्र रामभजनातच आपला काळ घालवावा. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे. त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला.
जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.